नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील कोल्हापूर सांगली महामार्गावर माले फाट्यावर असणाऱ्या हॉटेल बाबामध्ये गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारी जेवणासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला किरकोळ कारणावरून हॉटेल मालक टिपू सुलतान खतीब आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी काठीने बेदम मारहाण केली. हा वाद हातकणंगले पोलीस ठाण्यात गेल्यानंतर हातकणंगले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि बीट अंमलदार अर्थपूर्ण वाटाघाटीतून हे प्रकरण दाखल करून घेतले नाही. त्याचबरोबर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या समाधानासाठी हॉटेल मालकाला पोलिसी खाक्या दाखवला. या हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना मारहाण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण यातील बरीच प्रकरणे तडजोडीने आर्थिक वाटाघाटीतून मिटवण्यात आली होती. त्यामुळे या हॉटेल मालकाला अभय कोणाचे आहे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेतून पोलीस दलातूनही तीव्र संताप व्यक्त होत असून या हॉटेल मालकाला जिल्ह्यातून हद्दपार करावे आणि हे हॉटेल कायमचे बंद करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की माले फाट्यावर चोका ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हेरले इथल्या टिपू सुलतान खतीब यांचे हॉटेल बाबा आहे. या हॉटेलसोबत त्यांनी बिअर बार सुरू केला आहे. पण या हॉटेल मालकाच्या आडदांडपणामुळे पोलीस आणि राजकीय पाठबळामुळे ग्राहकांना देव मानण्याऐवजी ग्राहकांना गुन्हेगार ठरवून मारहाण करण्याचे धाडस या मालकाने अवलंबले आहे. दिनांक 2 एप्रिल रोजी दुपारी इचलकरंजी इथं कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार जेवणासाठी हॉटेल बाबा या ठिकाणी गेले होते. जेवण झाल्यानंतर बिलावरून किरकोळ वाद निर्माण करून हॉटेल मालक टिपू सुलतान खतीब आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी सहाय्यक फौजदार यांना काठीने बेदम मारहाण केली. ही घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हे प्रकरण हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये गेले. या घटनेची माहिती पत्रकारांना मिळताच पत्रकारांनी हातकणंगले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्याशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणाचाही फोन रिसीव्ह केला नाही. त्याचवेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये तडजोडनामा सुरू होता. एक पोलीस अधिकारी आणि संबंधित बीट अंमलदार यांनी हॉटेल मालकाला चोप देऊन प्रकरण परस्पर मिटवले आणि मारहाण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यालाच विनाकारण कारवाईत अडकू नका असा गोंडस सल्ला देऊन तक्रार दाखल करून न घेताच माघारी पाठवून दिले. त्यानंतर आर्थिक घडामोडींना प्रचंड वेग आला. त्यानंतर काही पत्रकारांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. त्यावेळी कानोसा घेतल्यानंतर घटना घडल्याचे सिद्ध झाले. पत्रकारांनी तात्काळ संबंधित सहाय्यक फौजदाराला फोनवरून संपर्क साधल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्यानंतर हे प्रकरण अर्थकारणातून मिटवल्याने पोलीस दलातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रकार म्हणजे मेलेल्या मुर्द्यावरील टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे असे उपहासात्मक चर्चाही सुरू झाली आहे. या हॉटेलमध्ये असे अनेक मारहाणीचे प्रकार घडले असून यापूर्वी या हॉटेल मालकाने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवल्याची तक्रारही पोलीस ठाण्यात दाखल आहे. या हॉटेल मालकाचा मालक आमदार, माजी आमदार, खासदार यांच्या भोवती वावरत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या काही कामगारांना तसेच रुकडी आणि चोकाक इथल्या काही नागरिकांनाही जेवणासाठी गेल्यानंतर मारहाण झाली होती. अशा घटना वारंवार घडत असल्याने आणि पोलीस या हॉटेलकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात येऊ लागला आहे. या हॉटेलमध्ये बिअर बार आहे. याला कोणी परवानगी दिली याचीही चौकशी होणे क्रमप्राप्त असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ यामध्ये लक्ष घालून संबंधित पोलीस अधिकारी, बीट अंमलदार यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि हॉटेल मालकाचा गुन्हेगारीचा आढावा घेऊन हे हॉटेल कायमस्वरूपी बंद करून मालकाला हद्दपार करावे. या गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींचीही नावे प्रसिद्ध करून त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता परिसरातून व्यक्त होत आहे.